लहानपणी अनेकांनी नवव्यापार खेळलेले आहेत. मात्र सध्याच्या युगात एक त्याच पद्धतीचा वेगळ्या पद्धतीनं खेळ त्या ठिकाणी बनवण्यात आला आहे. खरं तर साहिल शिर्के यांनी हा संपूर्ण खेळ बनवलेला आहे. आपल्यासोबत सध्या साहिल शिर्के आहे. आपण त्याशी संवाद साधणार आहोत. तर नेमकं या नवव्यापारातून नवा संकल्प त्याने कशा पद्धतीने केला आणि या खेळाचं स्वरूप कशा पद्धतीने दिलं याची चर्चा आपण त्यासोबत करणार आहोत. साहिल, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. लहानपणी मी सुद्धा किंवा तू सुद्धा लहानपणी नवव्यापार खेळ खेळला असेल, मात्र त्याच्यातून एक नवीन संकल्पना घेऊन तू एक नवीन खेळ निर्माण केला. नेमकं कशा पद्धतीचा खेळ आहे आणि कशा पद्धतीनं खेळला जाईल? नमस्कार. या खेळाचं नाव मुमुक्षू आहे. मुमुक्षू म्हणजे जो मोक्षाच्या मार्गावर चालतो तो. सो गेम आपल्या भारतीय संस्कृती, इतिहास, सभ्यता आणि जीवनशैलीवरती आधारित आहे. तर गेमच्या माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृती आणि इतिहासाबद्दल खूप काही शिकायला मिळतं. म्हणजे आपली भारतीय जीवनशैली कशी होती, आपल्या कल्चर, सिव्हिलायझेशनल ॲस्पेक्ट्स काय होते, त्याच्यावरती पूर्ण आधारित आहे. ज्याला आपण लाईफ सिम्युलेशन बोलतो. म्हणजे आपण गेमवरती आपलं जीवन जगतो. तर गेममध्ये आपली मोक्षप्राप्ती हा आपला गोल असतो, पण आपले आर्थिक आणि कामिक जे डिझायर्स आहेत ते परिपूर्ण करून, पण ते परिपूर्ण कसे धार्मिक पद्धतीने, म्हणजे न काही चुकीचं काम करता करायचे असतात. तर ह्या संकल्पनेवरती पूर्ण गेम आधारित आहे. नवा व्यापार हा एक आमच्यासाठी इन्स्पिरेशन होता, कारण अक्रॉस जनरेशन्स तो खेळला जातो. म्हणजे तुमचं जनरेशन असो, माझं जनरेशन असो, माझे छोटं जनरेशन असो किंवा माझ्या आईवडिलांचं जनरेशन असो, या सगळ्या जनरेशननी नवा व्यापार अनुभव केला. आणि भारताची खूप मोठी आणि खूप जुनी परंपरा आहे गेमिंगची. आता पाश्चात्य संस्कृतीत खूप फेमस आहे बोर्ड गेम, बट बोर्ड गेमिंगचा कन्सेप्टच भारतीय आहे. म्हणजे आपल्याला महाभारताचं माहिती आहे, पण त्यापेक्षा आधी म्हणजे ह्याचा प्रूफ आपल्याकडे आपल्याच महाराष्ट्रात मिळतो, छत्रपती संभाजीनगर मध्ये, जिथे शिवजी आणि मा पार्वती त्यांचं रॉक कार्विंग्स आहेत बोर्ड गेम्स खेळण्याचे. सो ही परंपराच भारतीय आहे. आणि त्या परंपरेला आपण विसरत चाललो. आणि हा जो खेळाचा खूप आपली मोठी परंपरा आहे, ती आपण वेस्टला इन अ वे एक्सपोर्ट करत होतो किंवा आधी. आता कम्प्लिटली वेस्टनी टेक ओव्हर केलं आहे. म्हणजे आपले सगळे गेम्स एकतर पाश्चात्य संस्कृतीतनं इन्स्पायर्ड आहेत किंवा त्याच्यातनंच बनले गेलेले आहेत. तर जगातली सगळ्यात आधुनिक आणि सगळ्यात पुरातन जी संस्कृती आहे त्याच्यावरती गेम्सच नव्हते. सो हा आमचा मेन मोटो होता की आपल्या भारतीय संस्कृतीवरती बनवावे. आणि गेम्सचा खूप मोठा प्रभाव पडतो आपल्या विचारधारेवरती, आपल्या थिंकिंग पॅटर्न्स वरती, डिसिजन मेकिंगवरती. सो ह्याची खूप महत्त्वाचं आहे की जे गेम्स मुलं एस्पेशली खेळतात. आता आपण बघतो की जेनझी वगैरे जे यूथ आहे ते खूप इझिली इन्फ्लुएन्स होतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे की जे इन्फ्लुएन्स व्हावं ते चांगल्या आपल्या भारतीय आयडियाजनी इन्स्पायर व्हावं, ना की वेस्टर्न आयडियाजनी. कारण का गेम्स जे खेळतात आता ह्याच्यावरती खूप सारे रिसर्च पेपर्स आहेत US युनिव्हर्सिटीजनी पब्लिश केलेले, की जे गेम्स मुलं खेळतात त्याच्याने ते खूप इन्फ्लुएन्स आणि हे होतात, मोटिवेट होतात. आता उदाहरणार्थ USच्या स्कूल्समध्ये तुम्ही खूप मास शूटिंग्स वगैरे बघितले असतील. त्या मास शूटिंगचे खूपशी रिझन्स त्यांच्या जे प्रकारच्या गेम्सना ते एक्सपोज होतात ते आहेत. आणि आता उदाहरणार्थ आपण सगळे GTA वाय सिटी वगैरे खेळलो असो कधी ना कधी. काय होतं GTA वाय, मज्जा खूप यायची, पण चालता चालता ह्याला उडवा त्याला उडवा, गन घ्या, ह्याला मारा त्याला मारा. सो ह्यांनी त्या गोष्टी ज्या सोसायटीमध्ये बिलकुल करायच्या ना त्या नॉर्मलाइज होतात. सो गेमचा खूप मोठा प्रभाव पडतो, मुद्दा हा आहे. आणि म्हणून तुम्ही बघाल की प्राईम मिनिस्टर मोदी स्वतः सुद्धा 2020 पासनं आणि एस्पेशली आता 2024च्या इंडिपेंडन्स डे स्पीचला, 2025च्या इंडिपेंडन्स डे स्पीचला लाल किल्ल्यावरनं त्यांनी सांगितलं की भारतीय संस्कृतीच्या बेसवरती गेम्स बनवा, हे खूप गरजेचं आहे. त्यांनी गेमिंगचे अवॉर्डसुद्धा केले. म्हणजे ते खूप जेन्युइनली ट्राय करतायत युवांपर्यंत आपली किती सुंदर पुरातन संस्कृती पोचवायला. सो हे गेमच्या माध्यमातूनच पोचवू शकते. कारण का आत्तांचं युवा किंवा नॉट जस्ट युवा, आपण सगळे सुद्धा, म्हणजे जेनझी ह्याच्यात नाही, की आपले अटेन्शन स्पॅन खूप कमी झाले. पण डिजिटल युगात कुठेतरी आता मोबाईलवरती लक्ष जास्त जातं. पुस्तक वाचन असेल किंवा अशा पद्धतीचे हँडमेड गेम्स त्या ठिकाणी खेळले जात नाही. आणि यामध्ये तू ही संकल्पना कशी केली, तुला नेमकी कशी सुचली? सो आम्ही गेम लॉन्च करायच्या आधी आम्ही खूप सर्वे केला. म्हणजे गेम आपला IIT दिल्लीपासून अमृता युनिव्हर्सिटी, म्हणजे जवळजवळ 11 शहरांमध्ये टेस्ट झाला आहे. सो मला एक गोष्ट खूप प्रामुख्याने पेरेंट्सकडनं किंवा प्रोफेसर्सकडनं कळली, की
मुलांचा खूप जास्ती प्रमाणात स्क्रीन टाईम वाढतोय. म्हणजे टू अॅन एक्सटेंट 12 ते 13 तास स्क्रीन टाईम वाढतोय आणि हे चांगलं नसतं. आपलं ग्रे मॅटर ब्रेनचं हे होतं. सो इन द लाँग रन की हा लोक आता डिजिटल डिटॉक्सकडे वळत आहेत. आणि जसं मी सांगितलं, बोर्ड गेमिंग ही परंपराच भारतीय आहे. आणि काय होतं डिजिटल गेमिंगमध्ये ना दादा, आपले जे 50% ऑफ द पॉप्युलेशन दॅट इज फिमेल्स, ते एक्सक्लूड होतात इन अ वे. जास्ती मुलंच खेळतात आणि ते पण 14 ते 19च्या वयोगटातले. सो मला असं हवं होतं जे ऑल एनकम्पासिंग असे म्हणजे समाजाच्या प्रत्येक घटक एकत्र मिळून खेळू शकतो असं काहीतरी हवं होतं मला. सो त्याच हिशोबाने आम्ही गेम बनवण्याचं डिसाईड केलं आणि म्हणून बोर्ड गेम आम्ही ठरवलं की दॅट वुड बी द परफेक्ट फर्स्ट स्टेप. आणि त्याच्यानंतर बोर्ड गेम नंतर आपलं डिजिटल व्हर्जनसुद्धा येणार आहे आणि त्याच्यानंतर व्हर्च्युअल रियालिटीमध्ये गेम असणार आहे. सो हे 3 मेन व्हर्जन्स आहेत. या गेमचं कसं पद्धतीने खेळला जाणार आहे? सध्या आपल्या समोर हा बोर्ड आपण ठेवलेला आहे, मात्र या बोर्डवरती अनेक नावं आपल्याला पाहायला मिळते, वेगवेगळ्या राज्यांची किंवा वेगवेगळ्या देशाची नावं आहेत. नेमकं या संपूर्ण गेममधून कशा पद्धतीनं जे युवक असतील किंवा विद्यार्थ्यांनी या गेमचं खेळला गेलं पाहिजे? आम्ही गेम बनवताना सगळ्यात प्रामुख्याने 2 गोष्टी ठेवलेल्या की गेम तेव्हा गेम असतो जेव्हा ते खेळण्यात मजा येते किंवा एंगेज होतो आपण, आपल्या बुद्धीला हे मिळते, चॅलेंजिंग असतो. सो गेमचा सगळ्यात प्रायमरी फोकस आहे की गेम खूप एंगेजिंग आणि मजा येते खेळायला. सो म्हणून 2025च्या बेस्ट इमर्जिंग गेम्समध्ये आम्हाला हे मिळालं वोट केलं गेलं. आणि आम्ही डेलिबरेटली अशा मुलांबरोबर टेस्ट केला की ज्यांना कल्चर वगैरेचं एवढं हे नाही. म्हणजे मुलांना तुम्ही शिकायला गेम दिलात ना तर ते खेळणार नाही, तुम्ही गेम खेळायला दिला तर ते खेळतील, मजा यायला हवी. सो जेव्हा ती मजा येते तेव्हाच ते शिकतील सुद्धा. सो आमच्या 2 गोष्टी हे खूप आम्ही प्रामुख्याने पाळले की पहिलं मजा खूप यायला हवी, तो गेम खूप स्ट्रॅटेजिक आणि फन आहे. आणि दुसरी की कधी पेरेंट्स किंवा कोण थांबवायला नाही हवं की हे खेळू नकोस, कारण का एवढी इमेन्स अमाऊंट ऑफ व्हॅल्यू ॲडिशन आहे ह्याच्यात की आपण आपल्या सगळ्यांचं एज्युकेशन खूप दिल्ली सेंट्रिक झालं की दिल्लीच्या आसपासचं जास्ती आपल्याला माहिती आहे. पण भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा इतिहास, संस्कृती, त्यांचं आर्ट कल्चर खूप सुंदर आहे. सो गेममध्ये आपण ह्या माध्यमातनं हे सगळं सुद्धा शिकतो. आता तुम्ही जे वेगळे वेगळे लोकेशन्स म्हणालात, तर भारतात हे गेम फक्त भारतात लिमिटेड नाही आहे. जे आपली करंट भारत आहे, अखंड भारताचं आहे. आता अखंड भारत सुद्धा मी जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला फक्त काय पाकिस्तान, बांगलादेश, जास्ती करून अफगाणिस्तानपर्यंत माहिती आहे. पण भारताचा कल्चरल इन्फ्लुएन्स ज्याला आपण म्हणतो ते मॉडर्न डे सिरियापासून ते साऊथ ईस्ट एशियापर्यंत एक्सटेंड व्हायचं. आणि ह्याच्याकडे आपल्याकडे खूप कॉन्क्रीट प्रूफ्स आहेत. कोण हे बोलू नाही शकत, ह्याच्यावरती ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत. तर हे सगळं गेममध्ये आहे. तर जेव्हा एक महाराष्ट्रातला मुलगा गेम खेळतो तेव्हा ऑटोमॅटिकली तो आसाम, मणिपूरच्या कल्चरबद्दल त्याला माहिती मिळते, शिकायला मिळतं, तिकडचा इतिहास माहिती पडतो. तसंच त्याला कळतं की भारताचा कल्चरल इन्फ्लुएन्स मॉडर्न डे चायनामध्ये होता, मॉडर्न डे सिरियामध्ये होता, जावा, बालीमध्ये होता. आता तुम्ही गेममध्ये तुम्हाला खोतान दिसेल, तर हे खोतान असं ऐकून कोणाला समजणार नाही, पण शिनजियांग बोलल्यानंतर थोडी ट्यूबलाईट पेटते. आता हाच शिनजियांग प्रोव्हिन्स जो चायनामध्ये आहे, त्याची स्थापना एका भारतीय राजाने केली आहे, पण कोणाला हा इतिहास माहीतच नाही. तर किंवा भारताचं आधीचं नाव चायनीजमध्ये तेंजिकू होतं किंवा तियानजू जॅपनीज म्हणायचे. आता हे लोकांना माहीत नाही. आता कसं पण आपले पॉलिटिक्स चायनाबरोबर असो, पण इतिहास हा आहे. आता तेंजिकू किंवा तियानजू म्हणजे सेंटर ऑफ हेवन, म्हणजे स्वर्गातला मधला भाग म्हणजे भारत. एवढं गौरवशाली आपलं रेप्युटेशन होतं जगात. सो हे खूप कळणं गरजेचं आहे आपल्या युवा पिढीला, आपल्या जेनझीला, की भारताचं किती बलाढ्य इतिहास आहे. आणि हे आपण अशाच माध्यमातून पोचवल्यावर त्यांच्यापर्यंत पोचेल. जर आपण त्यांना सगळं एज्युकेशन ट्रॅडिशनल एज्युकेशन म्हणजे एक शिक्षक आणि 60-70 मुलं त्या ह्यानी केलं तर ते आजकालच्या जनरेशनमध्ये नाही चालणार. आणि का जसं मी सांगितलं, आपले अटेन्शन स्पॅन खूप कमी झालेत. म्हणजे 3-3.5 तासाच्या मूवीवरनं आपण 10 सेकंदाच्या रील्सवरती आलो. सो खूप गरजेचं आहे की आपण अडॅप्ट करावं या मॉडर्न डे चॅलेंजला. या फास्टेस्ट जनरेशनमध्ये काय वाटतं, अशा पद्धतीचा खेळ युवक खेळतील का आणि कसा प्रतिसाद या संपूर्ण खेळाला भेटू शकतो? देवाच्या कृपेने मी जेवढा एक्सपेक्ट केलेला त्याच्याहून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे मी हा गेम जसं सांगितलं तसं मी 14 ते 25-30 एज ग्रुपपर्यंत बनवलेला
की ह्या ग्रुपसाठी परफेक्ट आहे. पण मी जवळजवळ 11 शहरांमध्ये आपल्या भारताच्या टेस्ट केलं गेलं. IIT दिल्ली, अमृता युनिव्हर्सिटी या खूपशा प्रख्यात एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्समध्ये टेस्ट केलं गेलं. तिथे ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे इव्हन पीपल इन दर 40s म्हणजे 40शीतले 50शीतले लोकांना सुद्धा एवढा आवडला, कारण का जीवनावरती आधारित आहे. एक आदर्श जीवन कसं जगायचं ह्याच्यावरती गेम आहे. सो समाजातला प्रत्येक घटक तो रिलेट करू शकतो या जीवनाच्या कन्सेप्टवरती. सो सगळ्यांना हा रिलेटेबल वाटला आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे वेबसाईट वगैरेवरती आमचा खूप चांगला रिस्पॉन्स आला. खेळासंदर्भात काय सांगशील आणि युवकांनी या संदर्भातले किंवा अशा पद्धतीचे गेम खेळावे यासाठी काय आव्हान करशील? नाही, हे खूप गरजेचं आहे. जसं मी सांगितलं, गेम्सचा आपल्या सायकीवरती, आपल्या डिसिजन मेकिंगवरती, आपल्या विचारधारेवरती खूप प्रभाव पडतो. आणि हे खूप गरजेचं आहे की जो प्रभाव पडतो तो पेरेंट्सना पण हे कळायला हवं की जो प्रभाव पडतो तो निगेटिव्ह नसायला हवा. हे खूप गरजेचं आहे की तो पॉझिटिव्ह हे पडावं. आता बघा, हे आपण असं कधी पण काही रोल केलं, जे डाईसवरती येतं त्या लोकेशनवरती आपण जातो. त्या लोकेशनचं आपल्याला लोकेशन कार्ड भेटतं आणि त्या लोकेशन कार्डवरती आपण आपल्याला त्या मोमेंटला काय स्ट्रॅटेजी आपल्याला आखायची आहे किंवा जीवनात आपल्याला त्यावेळेला काय करायचं आहे, काय गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला पैसे कमवायचे आहेत, आपल्याला कृपा जे जे अजून एक रिसोर्स आहेत ते कमवायचे का कर्म करायचे आहेत. तर कर्म करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं गेममध्ये. सो एक्झॅक्टली आपल्या जीवनावरती. आता आपण गेम खेळताना आपण विचारतो की जिंकणार कसं. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला ते माहिती करायची असणार की जिंकायचं कसं. सो गेममध्ये एक्झॅक्टली जीवनासारखं की आपले जे कर्म असतील त्याच्या अनुसार आपण जर आपण तिघं खेळत असू तर गेममध्ये ज्यांनी सगळ्यात चांगले कर्म केलेत त्यांच्या जीवनात, गेमच्या जीवनात, तो जिंकतो. सो प्रत्येक टाईपच्या कर्माला पॉईंट्स असतात. म्हणजे मुख्यतः 4 प्रकारचे कर्म असतात आपल्या जीवनात सुद्धा. एक आपले पर्सनल गोल्स आणि ॲम्बिशन्स असतील, दुसरे आपले पारिवारिक जबाबदाऱ्या असतील, तिसरी आपली आध्यात्मिक जर्नी असेल आणि चौथी समाजाप्रती आणि राष्ट्राप्रती आपले कर्तव्य. तर या 4 गोष्टींचं प्रॉपर मिश्रण आणि सांगड घालून आपल्याला गेम खेळायचं आणि आपल्याला जीवन जगायचं आहे. सो पूर्ण गेम त्याच्यावरती आधारित आहे की किती चांगलं प्लॅनिंग करू शकतात, स्ट्रॅटेजी करू शकतात. आणि जर तुम्हाला सिद्धी ॲक्टिवेट करता आली तर ती खूप डिफिकल्ट आहे, पण सुपर पॉवर ज्याला म्हणतो ते सुद्धा गेममध्ये आहेत. सो गेम ऑल इन ऑल खूप लोकांना आवडतो आणि खूप एंगेजिंग आहे. नक्कीच या डाईस संदर्भात किंवा ज्या ठिकाणी अशा विविध ज्या ठिकाणी राज्यांची नावं दिलीत या गेम संदर्भात काय माहिती आहे? आता हे डाईस वगैरे मी जसं सांगितलं की गेमला जर एका वाक्यात मी समअप करायचं असेल तर त्याला बोलू शकतो अल्टिमेट रिप्रेझेंटेशन ऑफ भारतीय सॉफ्ट पॉवर. ज्याला सॉफ्ट पॉवर बोलतो त्या कण आणि कण ह्याच्यात भारतीय कल्चरनी इन्फ्लुएन्स. आता हा जसा डाईस आहे हा खूप रेअर आहे. पण आम्हाला खूप इझी पडलं असतं ते चायना वगैरेमधनं मागवणं, खूप स्वस्तात सुद्धा मिळतं. पण आम्हाला ती भारतीय जी आपली खेळण्यांची परंपरा सुद्धा खूप जुनी आहे. एस्पेशली आपल्या महाराष्ट्राची सावंतवाडी म्हणा किंवा सिंधुदुर्गात म्हणा, खूप जुनं महाराष्ट्रीयन कल्चर आहे खेळणी बनवण्याचं. सो आम्ही खेळणीसुद्धा आता हे PM मोदीसुद्धा खूप वेळ ह्याच्यावरती एम्फसाईज करतायत की खूप गरजेचं आहे आपले खेळणी आपण स्वतः बनवावी. सो हे सुद्धा एक टोकन म्हणून आम्ही प्रत्येक गोष्ट, आता हे जे लाकडाचं आम्ही बनवलं याच्यात खूप बारकाईने कारिगिरी केली गेली आहे. तर हे आम्ही महाराष्ट्रातनं बनवलं, काही आम्ही UP आणि ओडिसामधनं इम्पोर्ट केलं गेलं आहे, काही त्रिपुरावरनं आम्ही इम्पोर्ट केलं. तर ओव्हरऑल अख्खा भारताचा आम्ही ह्याच्यात गेममध्ये रिप्रेझेंटेशन तुम्हाला दिसेल. तर नक्कीच आपण पाहू शकतो की खरं तर युवा जनरेशनमध्ये खरं तर सोशल मीडियाच्या या जनरेशनमध्ये हँडमेड गेम्स बनवण्याचा प्रयत्न हा खरं तर साहिल शिर्के यांच्या माध्यमातून केला गेला आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने ज्या पद्धतीने युवक हे मोबाईलचा वापर करतात, मात्र दुसरीकडे ज्या गेम्स हे हाताने खेळले जातात याचासुद्धा त्या ठिकाणी वापर किंवा मग तशा पद्धतीचे खेळसुद्धा खेळले गेले पाहिजेत, यालाच कुठेतरी जप करण्याचा किंवा याचा एक प्रयत्न हा साहिल शिर्केच्या माध्यमातून केल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ दुबाळेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई.